नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का, तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी आनंदाची बातमी। आता शिंदेंचं राजकारण संपणार। नेमकी काय आहे बातमी समजून घेण्या अगोदर आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच चर्चा सुरू आहे, ते म्हणजे ठाकरे ब्रँडची। आणि महाराष्ट्राचे राजकारण हे ठाकरे बंधूंच्या अवतीभोवती फिरताना दिसत आहे। तब्बल 18 ते 20 वर्षानंतर ठाकरे बंधू यांनी एकत्र आले। त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवा राजकीय भूकंप घडला। अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का बसला असून जणू काही त्यांच्या पायाखालची वाळू सरकली। त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणे बदलायला सुरुवात झाली। महाराष्ट्रातील मोठी शहरे नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर, जिथे जिथे महापालिका आहे तेथे तेथे समीकरणे बदलायला सुरुवात झाली। जसजसे ठाकरे बंधूंच्या युतीची घटका जवळ येत आहे तसतसे शिंदे, अजित पवार भाजपाच्या पोटात गोळा येत आहे। त्यामुळे भाजपा आता एक नवीन प्लॅन आखायला सुरुवात करत आहे। भाजपाला दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आलेले चालत नाही, किंबहुना त्यांना बघवत नाही असंही म्हणता येईल। त्यासाठी भाजपाने एक ना अनेक नेते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पाठवत आहेत, ज्यामध्ये आवर्जून नाव घ्यावं लागतं प्रसाद लाड व आशिष शेलार यांचे। त्यांनी काही महिन्यापूर्वी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती, मात्र राज ठाकरेंना यावर अद्यापही आपला होकार दर्शवला नाही। त्यानंतर भाजपच्या अनेक आमदारांनी राज ठाकरे यांची भेट घेतली, मात्र त्यावरही राज ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। त्यांच्या जोडीला शिंदे गटाचे किरण सामंत, उदय सामंत यांनी सुद्धा राज ठाकरे यांच्याकडे जाऊन आपल्या सोबत राहावे यासाठी विनवणी केली, मात्र राज ठाकरे यंदावेळी त्यांच्या बोलीच्या थापांना बळी पडले नसून यंदावेळी ते वेगळे होणार नसून ते एकत्र येताना दिसत आहे। त्याला कारण आहे ठाकरे बंधूंना मुंबई महापालिका हवी आहे आणि तमाम मराठी माणसं जी मुंबईमध्ये आस्थागत अस्तित्वात आहे, ज्यांच्या पाठीशी ठाकरे बंधू खंबीरपणे उभे आहेत, त्यांना मुंबईमध्ये मराठी भाषा, मराठी माणसं ही टिकवायची आहेत। त्यांच्यासाठीच ठाकरे बंधूंची ही युती भाजपा, शिंदे आणि अजित पवारांसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे। मित्रांनो, आजतागत आपण पाहिलं तर मुंबई महापालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची 30 वर्षापासून सत्ता आहे। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आजपर्यंत मराठी माणसासाठी जे काम केलं हे मुंबईकर कधीही विसरणार नाही। त्याचाच वारसा पुढे घेऊन चालणारे उद्धव ठाकरे यांनी आपली सर्व ताकद मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी लावून मराठी माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ देत त्यांना ताटमानेने जगता यावे यासाठी ठाकरेंच्या जोडींना राज ठाकरे हेही आता मैदानात दंड थोपटावून उभे आहेत। परंतु दुसरीकडे पाहायला गेलं तर नरेंद्र मोदींना आणि अमित शहांना मुंबई हवी आहे। तसंच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे, कुछ भी करो लेकिन मुंबई हाथ से जाने ना पाए, असा इशारा अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे। त्यासाठी देवेंद्र फडणवीस हे आपले कटकारस्थान चालूच ठेवले आहेत, मात्र सहजासहजी वागतील ते महाराष्ट्रातील मराठी माणूस कसले आणि कडवट निष्ठावंत शिवसैनिक कसले आणि मनसेचे सैनिक कसले। गेल्या वेळी झालेल्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्याने दाखवून दिलं की मराठी माणूस हा जर एकत्र आले तर काय होऊ शकतं। या मेळाव्यातून त्यांनी हे सिद्ध झालं। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन मुंबईमध्ये भगवा फडकवणार हे जवळपास निश्चित आहे। त्यामुळे फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना सत्तेत घेऊन व अजित पवारांना सत्तेत घेऊन जी काही वाटाघाटी घेतली, आता त्यात मिठाचा खडा पडला असून त्यावरच वार प्रतिवार होताना दिसत आहे। भाजप आता म्हणत आहे की एकनाथ शिंदेना आपली मुख्यमंत्री केलं, त्यांच्या अनेक आमदारांना मंत्रीही केलं, मात्र शिंदे कधीच आपल्या कामाला आले नाहीत। आपल्याला हवी असलेली मुंबई मिळवण्यासाठी ते कधीच पुढाकार घेताना दिसून येत नाही असंही एकंदरीत आता भाजपाला वाटत आहे। कारण 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देऊन सुद्धा आता एकनाथ शिंदेची भूक भागत नाही आहे। असं असताना भाजपाच्या नेत्यांना वाटत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपा एकनाथ शिंदेंना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे। जेव्हा 1 महिन्याखाली एकनाथ शिंदे हे अमित शहांना भेटण्यासाठी गेले त्यावेळी अमित शहांनी सुद्धा शिंदेंना चांगलं झापलं होतं। त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की जी तुमची काही मुख्यमंत्री पदाची इच्छा होती, अपेक्षा होती ती आम्ही पूर्ण केली,
पण तुम्ही आम्हाला मुंबई मिळवण्यासाठी आजपर्यंत काय केलं ते आम्हाला सांगा. जर तुम्हाला अजून एकदा मुख्यमंत्री पद हवं असेल तर आम्ही देऊ, पण तुम्हाला भाजपामध्ये विलीन व्हावे लागेल. त्यामुळे आता एकनाथ शिंदेना जे काही मुख्यमंत्री पदाचे अजून एकदा खुर्ची हवी आहे ते आता पूर्ण करण्यासाठी त्यांना आपला संपूर्ण गट हा भाजपाने विलीन करावा लागणार आहे. पण जर का एकनाथ शिंदेनी आपला गट भाजपामध्ये विलीन नाही केला तर त्यांचा गट जो एकनाथ शिंदेनी तयार केला आहे तोच गट भाजपा फोडायला पुढे मागे बघणार नाही. कारण निवडणूक आयोगाने जे काही पक्ष आणि चिन्ह शिंदेना दिलं आहे ते चुकीच्या मार्गाने दिलं आहे असे अनेक राजकीय तज्ञांचं मत आहे. म्हणजे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोग कधीच कोणाला देऊ शकत नाही. म्हणजे जे ठाकरेंचं होतं, जे मातोश्रीचं होतं ते मातोश्रीवरच म्हणजे ठाकरेंकडेच राहणार. त्यामुळे एक तर निवडणूक आयोग हे चिन्ह गोठवू शकतं किंवा नवीन चिन्ह देऊ शकतो. परंतु या प्रकरणामध्ये राहुल नार्वेकर जेव्हा विधानसभापती होते त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह देऊन अखंड असलेली शिवसेना फोडून राज्याच्या राजकारणामध्ये जो काही गदारोळ घातला आहे त्यामुळे येणारा जो काही निर्णय आहे तो सुप्रीम कोर्टाच्या दारात चालू आहे. जी सुनावणी मे जून मध्ये झाली त्यामध्ये एक अप्रत्यक्षरित्या सुप्रीम कोर्टाने ठाकरेंचा विजय होईल असं वर्तवलं होतं. त्यामुळे शिंदे जे काही चिंतेत आहेत, पक्ष आणि चिन्ह जे काही निवडणूक व्हायच्या अगोदर गेलं तर त्यांचं राजकारण संपेल व त्यांचं राजकीय भविष्यही संपेल. त्यानंतर ते स्वतः नवीन पक्ष काढू शकत नाही आणि जर का नवीन पक्ष काढलं तर आपलेच आमदार पुन्हा आपल्याकडेच राहतील की नाही किंवा आपलेच आमदार नवीन पक्षावर पुन्हा निवडणूक लढतील का असाही प्रश्न आता एकनाथ शिंदे समोर उभा राहिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ठाकरेंचा विजय निश्चित मानला जात आहे. गेल्या वेळी जी सुनावणी झाली, जे दलमधून नेते होते त्यांना तेलंगणाच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात जे काही 10 आमदार पक्ष बदलून गेले त्यांनी आपला गट वेगळा निर्माण केला होता. मात्र कोर्टाने त्यांना अपात्र ठरवलं होतं. तोच निर्णय घेऊन आता सुप्रीम कोर्ट तोच धागा पकडून सुप्रीम कोर्ट महाराष्ट्रात सुद्धा तोच निर्णय देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण जे काही दल बदलून नेते आहेत त्यांनी ठाकरेंची साथ सोडून नेता बदलला आणि गुवाहाटीला जाऊन राजीनामा देऊन उद्धव ठाकरेंची जी काही सत्ता होती ती घालवली होती आणि एकनाथ शिंदे हे स्वतः मुख्यमंत्री झाले होते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई हे सुद्धा संविधानावर विश्वास ठेवून महत्वाचा निर्णय देणार आहे. त्यावर शिंदे गट जो काही अस्तित्वात आला आहे ते संपून टाकतील आणि पुन्हा एकदा धनुष्यबाण आणि चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे यांना देऊन टाकतील असंही वाटत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पक्ष चिन्ह नाव पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे येऊ शकतं का? खरंच जे पेराल ते उगवाल या म्हणीप्रमाणे एकनाथ शिंदे यांचे राजकीय भविष्य संपणार का? आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.